नमस्कार. आज मी कारल्याची भाजी बनवणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आपण कारल्याची भाजी बनवतो, त्यातलीच ही एक पद्धत आहे. आता इथे कारली घेतली आहेत आणि छान त्याच्या चकत्या करून घेतलेल्या आहेत आणि एकदम पातळ करायच्या नाही, थोड्याशा जाडसरच ठेवायच्या. आणि मी साध्या पाण्याने धुतलेल्या आहे, मिठाच्या पाण्याने धुतलेल्या नाही आहेत. ह्या कारल्यामध्ये त्याचा जो कडूपणा आहे ना, तो त्याच्यात तसाच राहणार आहे. तर आता फोडणीसाठी तेल घातलं आहे, जिरं मोहरी घातलेली आहे आणि उभा चिरलेला लसूण घातला. लसूण भरपूर घालायचा. आणि गॅलरीत माझ्या कढीपत्त्याचं झाड आहे, त्यातलं एक कढीपत्त्याचं पानं घेतली, ती घातली. उभा चिरलेला कांदा घातला, उभा चिरलेला एक टोमॅटो घातलेला आहे. त्याच्यामध्ये लगेच मी हिंग घातलेला आहे, हळद आणि लाल तिखट घातलेलं आहे. जास्त हे परतायचं नाही, कारण आपल्याला कारल्याच्या ज्या चकत्या आहेत ना, त्याच ह्या कांद्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत. आणि लगेच मी त्याच्यामध्ये कारल्याच्या चकत्या देखील घातलेल्या आहेत. अशीच आपल्याला परतवून ही भाजी करायची आहे. आणि इथे लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये ना कारल्याचा कडूपणा देखील आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक वाफ आणायची, फक्त 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि लगेच झाकण काढायचं. एक वाफ आल्यानंतर ना थोडीशी कारली अशी पाणी सुटतं मीठ घातल्यामुळे. आणि ना स्लो गॅसवर ही कारली अधूनमधून अशी परतत राहायची. आणि अशीच परतवून ही कारली असा कलर देखील बदललेला आहे आणि ही कारली शिजलेली आहेत, फार अशी मॅश होत नाहीत. आणि याच्यामध्ये ना मी गूळ पावडर घातलेली आहे, तुम्ही साखर घातली ना तरी चालेल. आता परतवून घेतल्यामुळे बघा ही भाजी छान शिजलेली आहे आणि ह्या चकत्या देखील अशा छान अशा गोल राहिलेल्या आहेत, पूर्ण अशी मॅश ही भाजी होत नाही. आणि याच्यामध्ये थोडंसं गूळ घातल्यामुळे ना थोडंसं गोडीश लागणार, तिखट लागणार आणि थोडीशी कडवट देखील लागणार. हे तिन्ही चवी एकत्र झालेल्या आहेत. वरून कोथिंबीर घालायची आणि भाकरीबरोबर तर ही भाजी अप्रतिम लागते. तुम्ही नक्की करून बघा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर चॅनलला लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद.